बघा, ब्रेकिंग न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूजच म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी, कारण सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जही माफ करणार आहे आता सरकार. तर त्याच्याबद्दल न्यू अपडेट आहे. तर ती काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जिल्ह्यानुसार काय काय माहिती आहे ते यात सांगणार आहे. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ, जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर. तर बघा, लोन व्हीवर्स म्हणजे ज्यांनी लोन काढलाय त्यांच्यासाठी ही माहिती आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी आणि केव्हा होईल याकडे संपूर्ण राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासा मिळण्यासाठी कर्जमाफी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सरकार या प्रश्नावर कोणते ठोस पाऊल उचलेल याची उत्सुकता सर्वत्र आहेच. तर निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची ग्वाही आता मुख्यमंत्रीपदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबदारीत आलेली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार पूर्ण गांभीर्याने पाहत असून त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन केले आहे. तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आजकाल महाराष्ट्रातील शेतकरी खूप कठीण काळातून जात आहे. हवामान बदल यांच्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन खूप कठीण झाले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते आणि त्यांचे मोठे नुकसान होते. शिवाय शेतीसाठी लागणाऱ्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी होत आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिघडत चालली आहे. तर आजकाल शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या, बियाण्यांना आणि इतर गोष्टींना किंमत खूप वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्याचा खर्च खूप वाढला आहे. याशिवाय शेतकरी आपले पिके विकताना योग्य भाव मिळवू शकत नाही. या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूप बिघडली आहे. तर कर्जमाफी म्हणजे काय आहे ठोस पाऊल ते आपण बघणार आहोत. कर्जमाफी ही फक्त पैसे माफ करणे नाही, तर शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याचा प्रश्न आहे. कर्जामुळे शेतकरी खूप गरीब झाले आहेत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही. कुटुंबातील कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत नाही आणि समाजात त्यांना आदर मिळत नाही. तर याच्यावर उपाययोजना म्हणजे कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर पट्टी बांधण्यासारखा आहे, पण हा कायमचा उपाय नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांचे मूळ कारण दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी लागेल. पाणीपुरवठा वाढवावा लागेल. नवीन तंत्रज्ञान शिकवावे लागेल आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले. तर अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व काय असणार आहे? तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया हा शेतीच आहे. शेती क्षेत्रावरच उभा आहे. शेतकरी समृद्ध असतील तर राज्य समृद्धी असेल हे निश्चितच. म्हणूनच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे राज्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु शेतकऱ्यांना केवळ निवडणुकीच्या वेळी आश्वासने देऊन काम चालणार नाही, तर त्यांच्यासाठी दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना करणे आणि त्या अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आजच्या काळात शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रगत बनवणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना बाजारपेठेशी थेट जोडणे यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. शिवाय बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी नवीन पिकांची लागवड करणे आणि टिकाऊ शेतीच्या पद्धती अंमल बनवणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रश्न आहे. नव्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, पण त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी काही कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. जसे की शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाला पाहिजे, म्हणजेच त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला पाहिजे. त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवायला हवे आणि बाजारपेठेत मदत करायला हवी. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवूनच आपण शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकतो आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवूनच जीवनमान उंचावू शकतो. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांना बाजारपेठेची माहिती, हवामान अंदाज
आणि पीक व्यवस्थापन